नमस्कार, मी साक्षी आपलं 16 या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आज आपण कलश वस्त्र पाहणार आहोत, जे हिरव्या कलरचं आहे आणि ते देवीसाठी अगदी शुभ मानलं जातं आणि ते आज आपण बनवणार आहोत. चला तर मी आपली कशा पद्धतीने आणि त्याला काय काय लागतं ते सांगते. एक त्याला लावायचं अस्तर आहे. हा साडीचा काठ आहे, पाहू शकता तुम्ही, ग्रीन कलरचा आहे. ही वरती लावायला पट्टी लागणार आहे एक आपल्याला, आणि ही साडीला जो आपण वरून पदर देतो त्याच्यासाठी हा कपडा लागणार आहे. त्याचं मेजरमेंट असं आहे, हे पूर्ण पट्टी 29 ची आहे. त्याची उंची पाहाल तर 7 इंच आहे. अस्तर आहे ते 6.5 आहे. लांबी ह्याची 29 आहे, पाहू शकता तुम्ही. 29 आहे. कपड्याची उंची आहे ती 7 इंचाची आहे. आपण साडीचा काठ घेतलाय कलशला लावण्यासाठी, ती 7 आहे. आणि हे 29 इंच आहे. त्याने प्लीट्स खूप छान येतात. बाकी सगळे फ्युजन वापरतात, आपण ह्याला अस्तर वापरणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही वॉश केलं तरी कपडा खराब होत नाही आणि तुम्ही ते कधीही वापरू शकता परत. जो पदर आहे तो आपण 23 इंचाचा घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि त्याला वरती जी आपण पट्टी लावणार आहोत ती 21 इंचाची आहे, हे पाहू शकता. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण मेजरमेंट आहेत. आणि पट्टीला जी बाजूला लटकन लावणार आहोत आपण, ते तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. हे 3 3.5 चे घेऊ शकता, तुम्हाला जसे आवडतील. ज्या मेजरमेंटला पाहिजे त्या मेजरमेंटला तुम्ही घेऊ शकता. चला तर आता आपण स्टिचिंग करूया. मग आता आपण स्टिचिंग करायला चालू करूया. पहिले हे अस्तर आहे, अस्तरला एका साईडला फोल्ड मारून घेऊया. आता आपल्या अस्तरला शिलाई मारून झालेली आहे. आता आपण ते कपड्याला घ्यायचंय, कपड्यावरती घ्यायचंय. सरळ उलटी बाजून बघून घ्या. जिथे जी शिलाई मारली ती काठावरती घ्या अशी, आणि असं दोन्ही साईडला तुम्ही जॉईन करून घ्या या पद्धतीने. ही सरळ बाजू आहे, त्याच्यावरती हे ठेवा. सरळ बाजूवरती नका ठेवू. चला तर मी अस्तरला एक स्टिच मारून घेतले. आता ही आपली सरळ बाजू आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवायचंय आणि दोन्ही साईडला स्टिच मारून घ्यायची, इकडे पण आणि इकडे पण. तुम्हाला पाहिजे असेल तर पिना मारा, टाचणी लावून घेऊ शकता. मी डायरेक्ट घेते. हे बघा, दोन्ही साईडला स्टिच मारून घ्यायची. या साईडला पण स्टिच मारायची, या साईडला पण स्टिच मारून घ्यायची. दोन्ही साईडला आता स्टिच मारून झाली. आता मी असं पलटवणार आहे. हे बघा, हे मी पलटी केलं. आता मी इथून स्टिच मारून घेणार आणि हा जो कपडा आहे त्याला असं फोल्ड करून इथे स्टिच मारून घेणार, जेणेकरून हे जे साईडचे धागे आहेत ते बाहेर दिसणार नाहीत. चला तर करूया मग आपण.
बघा ही मी बाजूची आहे खालची त्याची फोल्ड करून घेतली. दिसायलाही छान दिसतं, बघू शकता तुम्ही. सेम तसंच दुसऱ्या साईडलाही करायचंय. हा जो एक्स्ट्रा कपडा आहे त्याचा फोल्ड करायचा आहे, ज्याने त्याचे धागे बाहेर दिसणार नाहीत. झालं. आता हे अस्तर आणि कपडा जो वरती आहे त्याला एक पूर्ण स्टिच मारून घ्यायची. थोडंसं माझं वरचं कापड ताणलं गेलंय, तर मी परत एक इथे स्टिच मारून घेते, जेणेकरून फिनिशिंग खूप छान येईल. हे पाहू शकता तुम्ही. चला आता आपण प्लीट्स मारून घेऊया. प्लीट्स तुम्हाला मारायचे असतील तर 1-1 इंचाचं अंतर करा किंवा अंदाजाने तुम्ही मारू शकता. आता माझा हात बसलाय त्याच्यावरती म्हणून मी सरळ मारत जाते. तुम्ही 1-1 इंचाचे टिक करून घ्या आणि त्याला मारू शकता. आपलं असे पूर्ण रेडी झालं आहे. पट्टी खाली पडली होती ती वरती उचलली. पट्टीचा मध्य काढायचा आहे आपल्याला. हा बघा या पद्धतीने याचाही मध्य काढून घ्यायचा. चॉक असेल तर चॉकने टिक करा. मी नॉच मारलाय. आता हा मध्य आणि हा जो नॉच मारलाय तो मध्य दोन्ही एकत्र घ्या आणि असे स्टिच मारून घ्या. चला तर आपण मारूया. आता ही उलटी बाजू आहे, ही सरळ बाजू आहे. हे बघा आता वरून आपण हा जो खालून लावला तीच पट्टी वरून घेऊन इथे फोल्ड करून याच्यावरती ही खालची स्टिच ही खालची स्टिच दिसली नाही पाहिजे म्हणून वरून असा कपडा घ्यायचा आणि एक स्टिच मारायची. तर इकडे जी आपली स्टिच मारायची राहिली आहे ती मारून घेऊया. होऊ शकता तोच फोल्ड घ्यायचा असा.
तर जे इथे धागे आहेत ते कट करून टाकायचे. आता हे जे आपण घेतलं होतं ते लटकन स्वरूपात त्याला लावायचे. हे बघा, एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते कट करून टाका. एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते कट करून टाका. हे बघा, असं दिसेल. सेम तसं दुसऱ्या साईडला पण करायचंय. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, तरी सर्वांनी सबस्क्राईब जरूर करा. असे नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला टाकत जाणार आहे. स्पेशली नऊवारीचे व्हिडिओ या पुढचे असणार आहेत. चला, नवीन चॅनल, नवीन सुरुवात लक्ष्मी वस्त्राने करावी, हे असा माझा हे होता, उद्देश होता. शुभ कार्याने करावी म्हणून मी प्रथम तुम्हाला हे कलश वस्त्राचा व्हिडिओ डाउनलोड करते आहे. तरी प्लीज सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहिती गोळा करा. मी तुम्हाला कलश वस्त्र एका साडीतून किती तयार होतात याचीही माहिती देणार आहे. तुम्हाला जर कलश वस्त्राचा बिझनेस करायचा असेल तर एका साडीमधून किती कलश वस्त्र होतात, किती अस्तर लागतं, या सर्वांची माहिती मी तुम्हाला जरूर देईन. मला जर ती माहिती हवी असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाका. ती कलश वस्त्र तयार झाल्यापासून इस्त्री कशी करायची, त्याचं पॅकेजिंग कसं करायचं हेही मी तुम्हाला सांगणार आहे. हा पदर आहे, त्याला मी साईडला अशी स्टिच करून घेतले, जेणेकरून कोणतेही धागे दिसू नाहीत. जी गोष्ट आपण बनवणार आहोत त्याची फिनिशिंग चांगली असणं खूप महत्त्वाचं असतं. जर कपडा पातळ असेल आणि तुम्हाला डायरेक्ट स्टिच करता येत नसेल तर पहिली, हा कपडा थोडा पातळ आहे, पहिली एक स्टिच मारून घ्या, म्हणजे फिनिशिंग चांगली येईल. तुम्ही डायरेक्ट मारू शकले असते, पण तुम्हाला मला दाखवायचं आहे त्याच्यामुळे मी एक पहिली अशी स्टिच मारून घेते आणि परत एक मी स्टिच मारणार आहे फोल्ड करून. कपडा पातळ असला तर कधी कधी फोल्ड होतो आणि व्यवस्थित दिसत नाही. हे बघा, एक स्टिच झाली. आता मी दुसरी स्टिच मारते अशा पद्धतीने. बघा, हे अशा पद्धतीने आपले ओढणी, आपला पदर तयार झालेला आहे आणि मी हा पदर इथे स्टिच करणार आहे. हा स्टिच करण्यामागेचा उद्देश हाच आहे की ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या कलरचे खूप सारे कलश वस्त्र तयार करता आणि स्टॉल किंवा एक्झिबिशन मध्ये विकता, त्यावेळेस कस्टमर ज्यावेळेस आपले वस्त्र घेतात त्यावेळेस एकाचं पदर ओढण्या वेगवेगळे जातात, दुसऱ्याचे असे एक वेगवेगळे कलर एकत्र होतात. ज्याची ओढणी त्यालाच मिळावी यासाठी हा केलेला आहे. तुम्हाला जर काढायचं असेल तर तुम्ही हे काढूनही लावू शकता, नसेल तर तुम्ही असंचही देवीला कलशला लावून असंच घेऊन त्या पद्धतीने करू शकता. अशा पद्धतीने आपलं हे कलश वस्त्र रेडी झालेलं आहे. मी तुम्हाला कलशालाही लावून दाखवणार आहे. चला तर मग आपण पाहूया पुढचा व्हिडिओ. चला तर मग आपण कलश वस्त्राला इस्त्री कशी करायची ते पाहायचं आहे. हा पदर आहे, त्याला पहिले इस्त्री करून घेते मी. इस्त्री व्यवस्थित बघा कितीवर आहे, काय आहे. आता इस्त्री गरम झाल्यानंतर बटन बंद करा आणि इस्त्री करा. पाहू शकता
तर मी बटन बंद केलं इस्त्रीचं. तर ह्याच्या प्लेट्स बसवायच्या आहेत आपल्याला. त्या प्लेट्स कशा बसवायच्या ते पहा. ही प्लेट्स खाली अस्तर आहे, अस्तर आणि कापड दोन्ही एकत्र पकडायचं. एका हाताने वरती प्रेस करायचं, एका हाताने खाली प्रेस करा. अशा जेवढ्या आपण प्लेट्स काढल्या आहेत त्या एका पाठोपाठ एक सगळ्या हे करायच्या. 4-4 5-5 प्लेट्स झाल्या त्याच्यावरून एक इस्त्री फिरवायची, म्हणजे त्या प्लेट्स व्यवस्थित बसतात. हे बघा, म्हणजे प्लेट्स व्यवस्थित बसतात. परत दुसऱ्या पुढच्या प्लेट्स पकडायच्या, एकावर एक व्यवस्थित अंतर घ्या. परत मी 4 प्लेट्स पकडल्या, पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपण सगळ्या कलश वस्त्रांची इस्त्री करू शकता. एकदम सोपी असते इस्त्री करायला. प्लेट्स बसल्या की खूप छान दिसतात. तुम्ही घरी जरी वस्त्र तयार केलं तरी अशी इस्त्री करून घ्या. तर साडीचा कपडा आहे, सांभाळून इस्त्री करा. ते इस्त्री गरम करून घ्यायची आणि बंद करायची. हे बघ किती सुंदर प्लेट्स दिसत आहेत, खूप छान. आता ही घडी कशी करायची, पॅक कसं करायचं, तर तुम्ही ग्राहकांची ऑर्डर घेऊन कलश वस्त्र तयार करत असाल तर हे मी उलट केलं. हा जो आपण पदर घेतलाय त्याचे असं फोल्ड करून घ्या. तेव्हा एका साईडने मी पहिलं फोल्ड केलंय, परत इकडून असं फोल्ड करून घ्या. पाहू शकता. दुकानामध्ये अशा पिशव्या मिळतात, एका साईडला चिकटवायच्या असतात. त्याच्यामध्ये हे कलश वस्त्र त्या पद्धतीने तुम्ही, दिसायलाही सुंदर दिसते. या पिशवीला जे चिपकवायचं आहे ते काढा, चिपकवून द्या. झालं आपलं कलश वस्त्र रेडी. वरती रेडचा स्टिकर मारा, कलश वस्त्र आपलं रेडी. आपल्याला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट्स मध्ये कळवा. आणि असेच अजून तुम्हाला कोणते व्हिडिओ हवे असतील तरी तेही कमेंट मध्ये कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. या पद्धतीने आपण हे शिवलेलं कलश वस्त्र आहे, जे देवीला घातलं आहे, कलशाला लावलेलं आहे. पहा किती सुंदर दिसतंय, अप्रतिम सुंदर. थँक्यू.